सासणेंचे कथा आणि लेखन भूमीवरती बोलायची संधी मला मिळाल्याबद्दल मी संयोजकांचे अगदी मनापासून आभार मानते. महत्त्वाचं असं आहे की सकाळी उल्लेख झाला त्यानुसार कथाकार म्हणजे कथनात्मक साहित्य लिहिणारा साहित्यकार अशी नाममुद्रा सासणे यांनी उमटवलेली असली तरी सुद्धा त्यांनी विविध प्रकारचं लेखन केलं हे आपण सगळेजण जाणतो. कथा लेखनासाठी हा काळ अवघड आहे असा सुद्धा उल्लेख सकाळी झाला आणि त्या पार्श्वभूमीवरती सासणे यांचं कथालेखन बघायचं आहे. कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक आणि बालसाहित्य अशी विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या या बहुमुखी प्रतिभावंत लेखकाची निवड यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाली. त्यासाठी मी आधी सासणे सरांचं मनापासून अभिनंदन करते आणि उत्सवी वातावरणात सुद्धा त्यांच्या साहित्याचा अगदी गंभीरपणे मोहापोह करणारं हे चर्चासत्र आयोजित केलं म्हणून संयोजकांचे पण आभार मानते. सासणे यांच्या कथालेखनावर म्हणजे कथा आणि दीर्घकथा याच्यावरती दृष्टिक्षेप टाकायचा एक प्रयत्न इथे करणार आहे मी. आणि कथा आणि दीर्घकथा या दोन्हीचा विचार बराचसा एकत्रितपणे करणार आहे, कारण मुळात हे दोन्ही प्रकार काही वैशिष्ट्य समान दाखवतात. कारण दीर्घकथा ही कथाही असतेच, तिचं अनुभव केंद्र एक असतं. लघु कादंबरी किंवा कादंबरीप्रमाणे तिची अनुभवाची आणि परिणामाची सुद्धा केंद्र फिरती नसतात. हे सर्वात महत्त्वाचं व्यवच्छेदक लक्षण कथा आणि दीर्घकथा या दोन्हीचं आहे. दीर्घकथेला दीर्घत्व का आणि कसं प्राप्त होतं याचा सुद्धा विचार या विवेचनामध्ये मी पुढे केला आहे. सध्याचा काळ खरंच मोठा विचित्र काळ आहे. सध्याचा म्हणजे गेली 3-4 दशक हळूहळू पण निश्चितपणे हा बदल होत गेलेला आपण सगळेजण अनुभवतो आणि त्याचे दृश्य स्वरूपाचे गंभीर परिणाम आपल्या सगळ्यांच्या अनुभवाला आता येत आहे. म्हणजे कसं की बाह्यता आधुनिक राहणे आणि घरात मनात मात्र पारंपरिक विचार, आचार, विचारसरणी याच्या दुभंगलेल्या अवस्थेमध्ये आज आपण सगळेजण वावरतो. या काळाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, नैतिक आणि अधिभौतिकही प्रश्न एकमेकांमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतून गेले. जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण, इंटरनेटचे म्हणजे सोशल मीडियाचे वेगवान आक्रमण, चंद्रवाद, दहशतवाद, धार्मिक आणि जातीय अस्मितांचं केलं जाणारं राजकारण, या सगळ्यामुळे आजचं आपल्या भोवतालचं वास्तव अतिशय भयावह, माणसापासून तोडणारं असं झालं. व्यावहारिक पातळीवरचा सगळा ब्रह्मनिरास आपण निमुखपणे स्वीकारला आहे आणि मानसिक भावनिक पातळीवर एका अस्वस्थतेचा सामना सातत्याने करतो. एकीकडे कमालीची उपभोगवादी मोल संस्कृती आणि दुसरीकडे पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा, पाणी वाचवा, भाषा वाचवा, विस्थापितांना न्याय मिळवून द्या, निर्भयासाठी मदतनिधी उभारा अशा हेतूंपासून ते फार वाहतूक नियंत्रण करणाऱ्या छोट्या छोट्या स्वयंसेवी गटांपर्यंत वेगवेगळं अस्तित्व सुद्धा दिसत आहे. जी तरुण मंडळी दिवसभर सोशल मीडियावरती वावरतात तीच सकाळी मोठ्या गर्दीच्या चौकामध्ये वाहतूक नियंत्रण सुद्धा करताना दिसतात. असा प्रचंड विरोधाभास या काळामध्ये आपण सगळेजण अनुभवतो. या सगळ्या विचित्र गुंतवण्याचं समग्र भान आणि प्रातिभा आकलन कथा माध्यमामधून मांडणाऱ्या या समर्थ कथाकाराचं कथालेखन 1973 पासून सुरू झालं. किर्लोस्कर, युगवाणी, हंस, अनुष्टुप अशा नियतकालिकांमधून त्यांच्या कथा पैठणला प्रकाशित झाल्या. आज जॉन आणि अंजिरी पक्षी, लाल फुलांचं झाड, आयुष्याची छोटी गोष्ट, शुभवर्तमान, बंद दरवाजा असे 5 कथासंग्रह आणि बाबीचे दुःख, चिरदाह, अस्वस्थ विस्तीर्ण रात्रसारखे 9 दीर्घकथांचे संग्रह आणि शिवाय त्यांच्या निवडक कथांची 3 संपादन एवढा ऐवज त्यांच्या नावात येईल. 1980 मध्ये जॉन आणि अंजिरी पक्षी हा त्यांचा पहिला संग्रह प्रकाशित झाला आणि संग्रहाच्या नावापासूनच अनेक बाबतीतल्या आगळेपणानं या लेखकानं स्वतःकडे साहित्य जगताचं लक्ष वेधून घेतलं. सामाजिक वास्तव चित्रणाचा अतिरेकी हळवेपणा मराठी साहित्यामध्ये पोकाळला होता. त्या काळात कथा कादंबरीमध्ये अनावश्यक तपशिलांची गर्दी दिसायला लागली होती, जिचा उल्लेख मगाशी सप्रे सरांनी सुद्धा केला. त्यामध्ये अद्भुताचे आणि कल्पकतेचे रंग मिसळून कथेला विचारपूर्वक कलात्मक आकार देणारा हा कथाकार हळूहळू नजरेत यायला लागला. आणि मग हे म्हणजे कल्पकतेचे आणि अद्भुताचे रंग मिसळणं हे एक वेगळं वैशिष्ट्य त्यांच्या लेखनाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांच्या नजरेत यायला लागलं. स्यमंत मण्याचे प्रकरण हे जे हा जो त्यांचा संग्रह आहे त्याला त्यांनी मनोगत लिहिलं. त्यामध्ये ते असं म्हणतात की माणसाच्या भोवती जटिल अशी
आयोजनजन्य नसलेली, जन्माधिष्ठितही नसलेली, काहीशी अगम्य पण अटळ अशा नात्यांची जाळी गुंतलेली आढळते. माणूस त्यात अडकतो, अडकत जातो. इच्छा असो किंवा नसो, दोन व्यक्तींमधली प्रस्थापित नाती यांना साकार करत असतात, जगवतात, उद्ध्वस्तही करतात. कथाकार म्हणून सासणे अशा नात्यांच्या जाळ्यात अडकलेल्या सामान्य माणसाचा सातत्याने शोध घेत आले. मीरचा एक शेरही त्यांनी उद्धृत केला आहे. त्याचा आशय असा आहे की समस्त विश्व ज्याचा आरसा आहे तो अद्वितीय कलावंत गूढ गोपनीयते आणि आच्छादित अवगुंठनात विविध दखलपात्र परिस्थिती निर्माण करत असतो. गावोगावी जाऊन मीर सांगत असतो की दूरदृष्टी आणि अंतर्दृष्टी ही आढळत तर असते, पण ती फारशी दृष्टीच पडत नाही. त्याला काय करावं? मग या कलावंतांचं हे असली कसं पाहणार तरी कोण? त्यासाठी लागणारी दृष्टी आहे कुठे? कथाकार सासणे हे आत्ता यावर उद्धृत केलेल्या शेरात सांगितलेलं दखलपात्र विश्व सातत्यानं निर्माण करत आहे. या विश्वाचा एक पसाराच त्यांनी खरं म्हणजे आपल्या कथात्मक साहित्यामधून मांडला आहे. त्यांच्या अंतर्दृष्टीला जे गूढ जाणवतं, दिसतं, ते या कथांमधून ते मांडत आहेत. या गूढाच्या मुळाशी जाताना या सगळ्या पसाऱ्यातून मार्ग काढत काढत सासण्याची कथा पुढे सरकते आणि मगच त्यांच्या कथेचा गाभा वाचकालाही त्याच पद्धतीनं, त्याच गतीनं उलगडत जातो. राजकीय, सामाजिक, जातीय, धार्मिक अशी अनेक परिमाणंही तिला आहेत, जसं मगाशी सुपरेसरांनी उल्लेख केला तसंच. पण ती कुठल्याच कप्प्यामध्ये सामावत नाही आणि हे तिचं मोठेपण आहे, कारण ती मुळात सामान्य माणसाची कथा आहे. हा माणूस कधी महानगरी आहे, कधी अर्धशहरी तालुका पातळीवरचा आहे, कधी ग्रामीण आहे, कधी भटक्या विरस्ती सुद्धा आहे, फुटपाथवर राहणारा सुद्धा आहे आणि जुन्या वाड्या आणि हवेल्यांमध्ये राहणारा सुद्धा आहे. त्यामुळेच या कथेची ढोबळ अशी वर्गवारी करणं शक्य होत नाही, तशी ती करूही नाही. अफाट गर्दीमध्ये हरवून गेलेल्या, अंतर्यामी एकाकी असणाऱ्या, दुःखी आणि वेदनामय जगत असलेल्या माणसाच्या वेदनेच्या शोधाची ही कथा आहे. त्याच्या दुःखाच्या तळाशी जाण्याचा हा शोध. हा सामान्य माणूस किती सामान्य आहे? तो भिकारी सुद्धा आहे. लाकडी घरमधला आंधळा चाचा बघा, केव्हामय दुःख की लंबी रात मधले बबरूवान भोलाशंकर हे बघा. खरोखर फुटपाथवर राहणारी ही भिकारी अशी माणसं आहे. फिरस्ती आहेत. नवा सूर्योदय सारख्या कथेमधले गुलाबी तिचा नवरा अशासारखे पात्र बघूया, किंवा लग्नमधले मकसूद आणि शब्दम यासारखी पात्र बघूया. ती फिरस्ती पात्र आहे. ती सतत भटक्या आयुष्याच्या मागे पोटासाठी फिरत आहेत असं दिसतं आपल्याला. शिवाय कारकून, ड्रायव्हर, शिक्षक अशीही कितीतरी सामान्य स्तराचं जगणारी पात्र सासण्याच्या कथेमध्ये आपल्याला आढळतात. या सगळ्या पात्रांच्या सामाजिक वास्तवाइतकंच किंवा काकांवर अधिकच मानसिक वास्तव सासणे सातत्याने शोधतात असं आपल्या लक्षामध्ये येतं. कारण या पात्रांच्या मनातले अंधारे कोपरे शोधण्याचा, ते पाहण्याचा, ते समजून घेण्याचा आणि ते कथेमधून मांडण्याचा ध्यास यांच्या कथेला आहे. आणि म्हणूनच सामान्य माणसाच्या शोधाची ही कथा मात्र असामान्य असा अनुभव अनेक वेळेला आपल्या पदरामध्ये टाकतो. आत्ताच उल्लेख केला तसं सासण्याच्या कथातली ही माणसं अंतरी दुःख, वेदना घेऊन जगतात, पण तरीही कधी आपल्या आतल्या भीतीवर मात करतात. जशी अस्वस्थ विस्तीर्ण रात्रमधली रेखा नावाचं एक पात्र आहे. लहान मुलगी आहे ती, खरं म्हणजे प्रेमात पडली. कोवळ्या प्रेमाच्या कोवळी हिनं उजळून तिचं आयुष्य गेलेलं आहे. आपले वडील नेमकं काय करू पाहत आहेत ह्याचं तिला खरं म्हणजे भानच नाही आहे. आणि वडील म्हणजे तिचे वडील डॉक्टर आहेत आणि ते संपत्तीच्या लालसेनं उमाशंकरला गळ घालत आहेत. खरं म्हणजे त्याला दबावच आणतात त्याच्यावरती की तुझ्या सगळ्या संपत्तीचं मृत्यूपत्र माझ्या नावाने करून दे. आणि म्हणून ते ह्या रेखाला त्या उमाशंकरकडे घेऊन आलेले आहेत. आणि एका अर्थाने त्यांचं सुप्त गुप्त अनुमोदन आहे तिला की तू त्याच्या स्वाधीन हो. पण ह्या मुलीला त्या भयाची यत्किंचितही लावण झालेली नाही आहे. ती निर्भय आहे आणि निर्भयता तिला कशामुळे मिळाली? तर तिच्या प्रेमावरती असलेला तिचा जो उदंड विश्वास आहे त्याच्यामुळे. आणि म्हणून मनातल्या भीतीवरती ती सहज मात करू शकते. निखळ स्वच्छ नजरेनं त्या उमाशंकरकडे पाहू शकते. आणि त्याच कथेमधला उमाशंकर आपल्या वासनेवर पण मात करतो. समोर कोवळी मुलगी आहे, वडिलांची तिला अनुभूती आहे. असं असताना सुद्धा मनामध्ये येणारे वासनेचे सगळे लोट तो थांबवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्याला जेव्हा हिच्या प्रेमाबद्दल कळतं तेव्हा तो आपली सगळी इस्टेट तिने जर तिच्या प्रेमात असलेल्या त्या शिरीष नावाच्या मुलाशी लग्न केलं तर तिला मिळावी असं लिहून देतं. एकीकडे वडिलांची संपत्तीची लालसा आणि दुसरीकडे उमाशंकरच्या आयुष्यामधली, कारण तो मरणाच्या पंथावरती अनेक
खूप दिवसांचा आजारी आहे आणि तो लवकरच मरणार आहे याची कल्पना त्याला स्वतःलाही आहे आणि त्या डॉक्टरला सुद्धा आहे. आणि तरीही या प्रकारचा निर्णय घेऊन उमाशंकर ज्या पद्धतीचे मूल्यवान असं जगणं कथेमधनं दाखवत होते इथे महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मी म्हटलं की कधी ते आपल्या वासनेवर मात करतात आणि एका उदात्ताच्या जगण्याकडे जातात हेही आपल्याला दिसतं. सासऱ्यांच्या कथांमध्ये अनेक पात्र पापपुण्याचे विधिनिषेध सहजपणे बाळगतात. त्याच्याकरता त्यांना कुठलाही अभिनिवेश आणावा लागत नाही. त्यांना तात्विक आणि नैतिक स्वरूपाचे प्रश्न देखील पडत असतात आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा सगळा प्रवास या कथांमध्ये येतो. सामान्य माणसाच्या संघर्षाला हे असं नैतिक संघर्षाचं किंवा तात्विक संघर्षाचं सुद्धा परिमाण लाभत जातं. कितीतरी वेळेला सामान्य जगण्याचे संघर्ष साधेच असतात, साध्याच आकांक्षा असतात, पण शेवटी जो निर्णय घेतला जातो आणि या संघर्षामध्ये अंतिमतः ही पात्र ज्या प्रकारचं वर्तन करतात त्यामुळे ती स्वतःच एका तेजानं झळाळून उठतात. उदाहरणार्थ सये तुझे डोळे किंवा अरण्य या कथामधल्या नायिका बघितल्या आपण तर तिथे आपल्याला हे अगदी स्पष्टपणे दिसतं. मी थोडक्यात कथानक सांगते कारण त्याशिवाय आपल्याला त्याचा अंदाजच येणार नाही. सये तुझे डोळेमधला जयराम जो आहे तो वडिलांनी करून ठेवलेल्या प्रचंड मोठ्या कर्जाखाली पिचून चाललाय आणि त्याच्याही पलीकडचं अतिशय मोठं वैषम्य त्याला असं वाटते की त्याची सावत्र आई आणि त्याची सावत्र भावंड यांना जयरामच्या करण्याचं काहीही महत्त्व सोयरसुतक जाणीव नाही. आणि ह्या अशा सावत्र भावंडांबरोबर आणि त्या सावत्र आईबरोबर जयराम त्याच्या पत्नीसह म्हणजे कमलसह राहतो आहे. हे राहणं हे त्याच्या दोन्ही खांद्यांवरती सबंध जणू काही त्या अंधाऱ्या घराचा त्या उतरत्या छपराचा वडिलांनी करून ठेवलेल्या प्रचंड मोठ्या कर्जाच्या डोंगराचा भार त्याच्या बायकोला न बोलता कळला आहे. आणि म्हणून स्वतःच्या मनातले कितीतरी सुखदुःखांचे बारीक बारीक अशा आठवणी म्हणून किंवा गरजा म्हणून त्या सगळ्या लपवून ठेवून किंवा दडवून ठेवून ती सातत्यानं नवऱ्याच्या मागे उभी आहे, त्याच्या बरोबरीने उभी आहे. गोष्ट अशी घडते की ह्या सावत्र भावंडांमधून मनोरमाला गॅदरिंगला जायचं आहे कॉलेजच्या शाळेच्या शेवटचा दिवस आहे, मॅट्रिकला आहे आणि तिला घालायला चांगले कपडे नाही आहे. आणि हा एका अनावर त्यागाच्या उर्मीतून बायकोची एकमेव अशी जपून ठेवलेली फुलाफुलांची साडी तिला नेसायला देतो. सावत्र बहिणीचं उमलत्या वयातल्या त्या मुलीचं मन राखण्याच्या प्रयत्नामध्ये बायकोच्या एकमेव सुखनिधानाचा सुराडा आपण करतोय याची जाणीव त्याला तेव्हा होत नाही. आणि ती कमल सुद्धा एक आंतरिक बळ एकवटते आणि तिला नटून सजवून शाळेच्या त्या स्नेहसंमेलनाला पाठवते. फुलांच्या त्या साडीबरोबर तिची अनेक जी फुलांची म्हणून जपलेली नाजूक स्वप्न आहेत त्या सगळ्या स्वप्नांना जणू काही ती तिलांजली देते. आणि तिच्या या वर्तनाची दखल तो घेतो आणि तिला काही 4 गोड शब्द उच्चारतो तिच्यासाठी. तेव्हा लेखक असं लिहितो, मला फार महत्त्वाचं वाटलेलं आहे की ज्या फुलांची साडी तिने दिली आणि त्या फुलांबद्दलची एक आसक्ती तिच्या मनामध्ये आहे, अतिशय मृदू कोमल भावना आहेत, त्याच फुलांचा सडा जणू काही तिच्यावरती पडला असं तिला जाणवतं. आणि मग तिचे कमळासारखे डोळे उचलून ती त्याच्याकडे पाहते आणि त्या डोळ्यांमध्ये हे सगळं त्याचं जे ओझं घेतलेलं आयुष्य आहे ते सगळं सामावून जातं. मला फार महत्त्वाचं वाटलेलं आहे ते हे की इतक्या दरिद्री आणि अतिशय विविध प्रकारच्या प्रश्नांना तोंड देता देता स्वतःचं आयुष्य जगणं विसरून गेलेल्या माणसाला सुद्धा असा काहीतरी दिलासा त्याच्या आयुष्यामध्ये प्राप्त होतो. हे असे शेवट सुद्धा सासऱ्यांच्या अनेक कथेमध्ये आपल्याला दिसतात. कथानक एवढ्याच करता सांगितलं की त्याशिवाय ह्या सर्वसामान्य स्तरावरच्या बायकांचं जगणं असामान्य स्तरावरती कसं उचललं जातं हे आपल्याला त्याशिवाय कळणार नाही. एकीकडे मला कधी कधी वाटतं की पत्रिका भविष्य यांचा सासऱ्यांचा अभ्यास आहे. किती जणांना याची कल्पना आहे मला माहीत नाही, पण ते त्यांच्या पात्रांची कुंडलीच मांडतात जणू काही त्यांच्या लेखनामध्ये. आणि त्यामुळेच त्यांच्या पात्रांच्या जगण्यातल्या अदृष्टाची चाहूल सुद्धा लेखक म्हणून त्यांना आधी लागते. त्यांच्या कित्येक पात्रांना दूरच्या हाका ऐकू येतात, द लॉंग डिस्टन्स कॉल्स कायम. आणि त्यांच्या मनाचा जो कोडमारा होतो जो त्यांना व्यक्त करता येत नाही त्या दूर ऐकू येणाऱ्या सादांना प्रतिसाद देण्याची एक उर्मी त्यांच्यामध्ये दाटून येते. किंवा कधी कधी मन कुरतडत राहणारी काही व्यथा, काही गूढ, काही रहस्य त्यांच्या मनामध्ये असतात, मनाच्या गाभ्यामध्ये राहतात. जसा मगाशी तळघराचा उल्लेख झाला, अतिशय चांगली प्रतिमा ह्या निमित्ताने सासरे कायम वापरतात असं लक्षात येतं.
जसं की लग्नकथेमधल्या त्यामधल्या मोठ्या बाई आहेत की जिचा नवरा परागंदा झालाय आणि तो का परागंदा झालाय त्याच्याविषयी कुणाला काहीही नीट माहिती नाही आणि त्याभोवती खूप असे रहस्य तयार झाले. कुणी म्हणतात की ते वेडेच होते, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता, सांगून गेले का नाही गेले का, त्यांना त्यांच्या पत्नीला तरी माहिती असेल. हे रहस्य शेवटपर्यंत त्या कथेमध्ये अस्तरासारखं राहिलंय असं आपल्या लक्षात येतं आणि त्याचा उलगडा खूप शेवटच्या टप्प्यावरती होतो आणि मग वाटतं की खरं म्हणजे ते काही फार मोठं रहस्य नाही आहे, नसावं, पण त्या रहस्याने या सगळ्या पात्रांच्या जगण्याला एक वेगळा आयाम मात्र नक्की प्राप्त होतो. उंटमधला रासबिहारी सुद्धा एकेकाळी त्याची प्रेयसी दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडली हे लक्षात आल्यावरती त्या दोघांचा खून करून तो अनेक प्रांत ओलांडून भाषेचे आणि सगळेच अडसर ओलांडून तो एका म्युन्सिपाल्टीमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो आहे आणि एकीकडे कबीराचे दोहे वगैरे म्हणतो आहे, लोकांना त्याचे अर्थ सांगतो आहे, त्याला सगळी त्याच्या आजूबाजूची कामगार आणि कामाठी लोक ज्ञानी असं म्हणत आहेत. पण त्याच्या मनामध्ये हे रहस्य लपलेलं आहे, ज्याचाही उलगडा कथेच्या शेवटी जसा त्या पात्रांना होतो तसाच आपल्याला सुद्धा होतो. ही पण यांच्या कथांमधल्या रहस्य पेरणीची मला एक मोठी गंमत वाटली आणि एक वैशिष्ट्य पण वाटतं की ते रहस्य घेऊन तो रासबिहारी जगतो आहे आणि मग तो सगळ्यात शेवटी सांगतो की काय पद्धतीने त्यांनी हे सगळं केलं आणि तो काय इकडे आलाय आणि मग तो ज्या तऱ्हेचं जीवन संपवतो त्या सगळ्याला मग ती वेगळी अर्थपूर्णता प्राप्त होते असं मला वाटतं. कधी कधी त्यांची कथा समाज जीवनाचे अंतरंग सुद्धा आपल्याला दाखवते. उदाहरणार्थ 92 दरवाजेसारखी कथा. वरवर या कथा व्यक्तिवादी वाटतातही पण समाजातल्या माणसांमधल्या अनेक वृत्ती प्रवृत्ती, हिंस्रपणा, अमानुषता, कोडगेपणा, स्वार्थीपणा या सगळ्याची दर्शनं त्या व्यक्तिभोवती असलेल्या सगळ्या समूहामधून आपल्याला स्वाभाविकपणे घडत जातात आणि ही दर्शनं अत्यंत भेदक असतात. मगाशी सप्रे सरांनी उल्लेख केला तसं ती सारखी त्रास देतात, काटे कुठे टोचल्यासारखं वाटत राहतं, ते म्हणून वाटतं. उंट याच कथेचं उदाहरण घेऊया. हा रासबिहारी आणि त्याच्याबरोबर असलेला बाबू नावाचा एक तेलगू माणूस. आता बघा, हा रासबिहारी हिंदी भाषिक प्रदेशातला आहे आणि हा तेलगू माणूस जो आहे बाबू, हे दोघेही जण एकाच कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करत आहेत आणि हे दोघं जण आणि दापके नावाचा एक क्लार्क असे तिघं जण उंट आणायला गेलेले. आता उंट का आणता येते तर एका मुलांच्या बागेमधला उंट मेला आहे आणि त्याच्या जागी आता दुसरा उंट आणल्याखेरीज ती बाग परत रेव्हेन्यू देणार नाही आहे एका अर्थाने. आणि एक लहान मुलगी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिते की हा उंट गेल्यामुळे आमची कशी मजा गेली तर तुम्ही ताबडतोब एका उंटाची व्यवस्था करा, आम्हाला उंट खूप आवडतं वगैरे असं काहीतरी ती पत्र लिहिते. आता हे मुख्यमंत्री ते गाव जिथे आहे, ज्या गावामध्ये ती उंट असलेली बाग होती, तिथला वनमंत्री, नगराध्यक्ष, CEO ह्या सगळ्या पातळीवरती एक वेगळंच राजकारण खेळलं जात आहे त्या उंट आणण्याच्या संदर्भातलं. आणि उंट आणण्याची जबाबदारी या 3 माणसांवरती आहे. रासबिहारी ड्रायव्हर म्हणून ट्रकचा, तो बाबू आणि दापके. तर ही 3 माणसं तो उंट आणायला जातात जीवापाड जपून, म्हणजे स्वतःचे हाल झाले तरी चालतील पण तो उंट निघताय अतिशय व्यवस्थितरित्या पोहोचला पाहिजे ह्याची इतकी ते काळजी घेत असतात. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वाटेत त्यांना एक जमाव लागतो, झुंडच म्हणूयात आपण. जमावाला सुद्धा काही एक सामायिक असा विचार असतो, ती झुंड लागते आणि ते सगळेजण दारू पिऊन बेहोश झालेले आहेत. अत्यंत धुंदीमध्ये ते सगळेजण वावरत आहेत आणि त्यांना उंट आणि उंटाला घेऊन चाललेला हा ट्रक दिसल्यावरती ते स्वाभाविकच तो ट्रक अडवतात. बाबूच्या हे लक्षात येतं, बघा किती सामान्य माणूस आहे, त्याच्यातलं असामान्यत्व कसं उजळून येतं यासाठी मुद्दा मी हे सांगते की त्या बाबूच्या जेव्हा लक्षात येतं की आता जर या उंटाला यांनी काही केलं तर आपल्या तिघांच्याही नोकरीवरती बल आहे. बाबू रासबिहारीला सांगतो की तू पळव ट्रक इथं, मी या लोकांना तोंड देतो. तो आहे वास्तविक अत्यंत फाटका अतिशय सामान्य माणूस आहे आणि तरीही तो त्या जमावाला ज्या तऱ्हेने तोंड देतो आणि इतकं भीषण आहे ते की तो जमाव एवढा हिंस्र आहे की तो त्याच्या म्हणजे तू उंट होऊन दाखव असं त्याला म्हणतो. तेव्हा तो फेंगडा चालून दाखवतो, पाठीला कुबड काढून दाखवतो, मग शेपूट हलव म्हणल्यावरती तो हात मागे नेऊन हात हलवून दाखवतो. तर हे सगळे लोक त्याच्या भागाला फटाक्यांची माळ लागतात आणि जसे जसे ते फटाके उडायला लागतात तसा बाबू तिथनं पळ काढतो, त्याचे कपडे फाटतात, त्याचं अंग भासतं आणि तो रानावनातनं काट्याकुट्यातनं पळत सुटतो जीवाच्या आकांताने. बरं त्याला फटाके लावलेले असल्यामुळे त्याचा पाठलाग फारसा कुणी करत नाही, कारण तेही सगळे लोक एक प्रकारच्या नशेत आहेत आणि फाट्यावरती रासबिहारी त्याची वाट बघत थांबला. म्हणजे हे जे न बोलता एकमेकांना समजून घेणे तेही तिथे दिसतं आणि अशा प्रकारचं एकदम मनामधून जे एक असामान्य उदात्त पण उफाळून येतं की तो उंट गेला पाहिजे, नाही तर आपल्या तिघांचीही
नोकरी जाईल आणि भाकरीचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा स्वतःच्या जीवावर उदाहरून बाबू जे कृत्य करतो अशी अनेक उदाहरणं देता येतील. मी फक्त मुद्दा मी दोन का सांगितली की आपण सारखं असं म्हणतो की सामान्य माणसं आहे आणि तरीही अनुभव मात्र आपल्याला असामान्य पातळीवरचा कथांमधून मिळतो. तो का मिळतो आणि कसा मिळतो यासाठी मुद्दा हे उदाहरण सांगितलं. सासण्यांच्या सगळ्या कथा विषयांमध्ये वैविध्य आणि वैचित्र्य तर आहेच, व्यक्तिरेखांमध्ये सुद्धा ते आहे. परिचित वाटता वाटता ही माणसं अपरिचित कशी होतात त्याचा उल्लेख सप्रे सरांनीही केला, त्यामुळे मी पुन्हा आता त्याच्याविषयी बोलत नाही. वास्तविक मी निबंधामध्ये ते लिहिलेलं आहे. पण माणसाविषयीची आस्था, त्याचा जीवन संघर्ष आणि त्याच्याबद्दल वाटणारी करुणा, ज्या करुणेचा उल्लेख सरांनी मगाशी त्यांच्या भाषणातही केला, निष्ठा, प्रेम, प्रामाणिकपणा, या सगळ्या मूल्यांविषयी वाटणारा आदर यामुळे सासण्यांच्या कितीतरी कथा, दीर्घकथा या अनेक वेळेला श्रेष्ठतेची पातळी गाठतात असंही आपल्या लक्षात येतं. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माणसाच्या आंतरिक दुःखाचा शोध तर ते घेतातच, वेदनांचा तळ शोधू पाहतात. मंगल आठरेकर यांनी असं म्हटलंय की माणसाच्या लौकिक यशापयशाचे चढ उतार रेखाटण्यापेक्षा त्यांना त्याची मानसिक पडझड जाणून घेण्यामध्ये रस आहे आणि ती का झाली, कशामुळे झाली आणि तिचे परिणाम काय दिसतात, त्या सगळ्याचा शोध लेखक म्हणून सासणे सातत्याने घेत आहेत. प्रत्येकच लेखक तसा मानवी नात्यांचा शोध घेत असतो, पण तरी तो शोध आज पूर्ण झालाय असं म्हणता येत नाही, दिसतही नाही. आणि त्याचं कारण जीवन अथांग आहे, सतत प्रवाही. काळ आणि परिस्थितीनुसार त्याची रूपं बदलत आहेत, नात्यांचे परीघ बदलत आहेत, त्याकडे पाहणारी मानवी दृष्टी बदलते, धर्म, नीती या संदर्भातले नियम आणि वर्तन हेही बदलत आहे, माणसाचे आग्रक्रम बदलत आहेत. त्या त्या परिस्थितीमधल्या माणसाचं जगणं, त्याचं स्वतःशी आणि इतरांशी असणारं नातं, त्यामुळेच मग अनन्य, युनिक होऊन बसतं. म्हणून हा शोध कायमच जारी राहणार आहे हेही आपल्या लक्षात येतं. सये तुझे डोळे सखी कथा मी मगाशी उल्लेख केला, तशीच एक कथा अरण्य, तिचाही उल्लेख मला मुद्दाम करावासा वाटतं की साधी माणसं आहेत, चाळीमध्ये राहणारी, 2 खोल्यांचं 3 खोल्यांचं छोटंसं घर आहे, सामान्य नोकरीमधला कथानायक आहे आणि अचानक त्या कथानायकाचा तरुण भाचा त्याला येऊन सांगतो की मामा अमुक अमुक दुकानामध्ये 4 पुतळे आहेत, ते पुतळे नवीन आहेत आणि त्या पुतळ्यांचा चेहरा मामीसारखा आहे. आता या घटनेचा म्हटलं तर ही एकच छोटीशी घटना आहे या कथेमध्ये, पण या घटनेमधून ज्या तऱ्हेचा संबंध मानसिक प्रवास तो तिचा नवरा करतो, कथानायक करतो, त्या प्रवासाची ही कथा आहे. त्याला हे सगळं आजूबाजूचं वास्तव हे अरण्य वाटायला लागतं आणि या गलदाट अरण्यामध्ये आपण सापडून सगळेजण आपल्याकडे बोट टाकून याचीच ती बायको म्हणून बघतायत, हसतायत असं त्याला वाटायला लागतं. तो त्याच्यासाठी काय नाही करत, तो त्या दुकानामध्ये जातो, त्या मूर्ती किती विकल्या गेल्या आहेत, त्या कोणी घेतल्या आहेत, ती माणसं कोण आहे याचा छडा लावायचा प्रयत्न करतो, त्या मूर्तिकारापर्यंत जातो. असंख्य तऱ्हांनी तो त्या नग्न मूर्तीचा जेवढा म्हणून शोध घेता येईल तेवढा घेतो. त्याची सगळी अस्वस्थता त्याच्या बायकोच्या जेव्हा लक्षामध्ये येते तेव्हा ती तिच्या पद्धतीने, आता हे सगळं तुम्ही मूळ कथेमध्ये वाचा, पण ती तिच्या पद्धतीने हा सगळा छडा लावायचा प्रयत्न करते आणि ती त्याला समजावते की हा तुझ्या दृष्टीचा भ्रम आहे. इतक्या म्हणजे एकीकडे ती मालकी हक्काची भावना पुरुषाच्या मनामध्ये असलेली ती आहे, दुसरीकडे अशा प्रकारे लोकांनी तिच्याकडे बघावं, कोणाच्या तरी दिवाणखान्यात तो पुतळा स्थानापन्न व्हावा, या सगळ्याचा त्याला इतका मानसिक त्रास होतो. तो सगळा फार बारीक बारीक पदर काढून या कथेमध्ये येतो आणि लेखक या सगळ्या त्याच्या वाचकांना त्या दिशेने घेऊन जातो. मला ते फार महत्त्वाचं वाटतं. आणि सगळ्यात शेवटी ती पत्नी जेव्हा त्याला हे समजावते आणि तिच्या त्या शब्दांच्या सांगण्याने, तिचे हात सांगण्याचे असा उल्लेख लेखकांनी केला आहे, त्या सांगण्याच्या हातांनी त्याला निवडत निवडत शांत करते आणि कितीतरी दिवसांनी पुन्हा त्यांच्या खोलीमध्ये ते प्रेमाचं कमळ उगवतं. असा शेवट लेखक करतो. मला हे फार महत्त्वाचं वाटतं की हा सामान्य माणसातल्या असामान्यत्वाचा शोध घेण्याची एक प्रतिभशक्ती या लेखकाकडे आहे, त्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. त्यांनीच एका ठिकाणी असं म्हणलं की नातेसंबंधाच्या गूढतेचं आणि भयावहतेचं आणि तरीही त्यामध्ये दडलेल्या रम्यतेचं आपल्याला विलक्षण आकर्षण वाटतंय. मला वाटतं सासण्यांच्या लेखनामागची ही प्रमुख प्रेरणा या निमित्ताने आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक नात्यामध्ये वरवर ते कितीही रूढ चौकटीमध्ये बसलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीसं गूढ, काहीसं रहस्य, भयावहता सुद्धा कधी कधी असू शकते आणि तरीही तिच्यामध्ये रम्यता आहे आणि त्या रम्यतेचा शोध किंवा तिथपर्यंत घेऊन जाणं हे हा लेखक करतो. माणूस त्याचा संघर्ष
कधी स्वतःशी आहे, कधी आप्तजनांशी आहे. जसं मी आता अरण्यकथेचा उल्लेख केला की तो स्वतःशी झगडतोय आणि आजूबाजूच्या लोकांशीही त्याचा सुप्त झगडा चाललेला आहे. कधी परिस्थितीशी आहे. म्हणजे मै दुःख की लंबी रात मधला बबरूवान आणि भोलाशंकर हे दोघं भिकारी आहेत. मगाशी उल्लेख केला तसं ते फुटपाथवर राहत आहेत. बबरूवानची नैतिकता कशी आहे की कुठलीही हवीशी वस्तू ही चोरी करूनच मिळवायची आहे. आणि एका सीझनला म्हणून खूप प्रचंड थंडी पडते म्हणून आजूबाजूचे लोक या सगळ्या फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना ब्लँकेट देण्याचं ठरवतात आणि ते वाटतात तिथे ते ब्लँकेटचं वाटप बिटप करतात गरम कपड्यांचं. पुरेसं अर्थातच ते कधी नसतं. तर या बबरूवानला लहान बाळ आहे तर त्याला असं वाटतं बाळाने जगलं पाहिजे. भोलाशंकर म्हातारा आहे, तो मेला तरी चालेल. बघा कसे विचार करतात माणसं. आणि म्हणून त्याला ते भोलाशंकरचं ब्लँकेट चोरून घ्यायचं आहे. भोलाशंकरला बबरूवानची ही एकूणच चोरून वस्तू घेण्याची गोष्ट आणि एकूण त्याची वृत्ती मान्य नाही आहे. त्याच्यावरनं त्यांचं त्या कथेमध्ये अनेकदा संघर्ष झालेले आहेत. पण तरीही जेव्हा त्याला हे लक्षामध्ये येतं तेव्हा भोलाशंकर झोपेचं सोंग करतो आणि आपल्या अंगावरचं ब्लँकेट त्याला चोरू देतो. फुटपाथवर राहणाऱ्या माणसाची नैतिकता सुद्धा किती महत्त्वाची असते आणि त्याच्या जगण्याला सामान्य जगण्यावरनं म्हणजे फुटपाथवरनं ती कशी उचलते हेही आपल्याला इथे दिसतं. चाचण्यांच्या अनेक कथा दुःखद असा अनुभव आपल्याला देतात. काहीतरी वेदनामय असं त्याच्यामध्ये निश्चित असतं. पण मगाशी उल्लेख केला तसं या कथांचे शेवट अनेकदा आशावादी असतात, दिलासा देणारे असतात. अर्थात हा आशावाद किंवा हा दिलासा ओढून ताणून आणलाय असं नसतं, तर तशी योजना लेखकांना पहिल्यापासून केली आहे असं लक्षात येतं. याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण देते. मूर्खानं सांगितलेली गोष्ट या नावाची त्यांची एक कथा आहे. त्या कथेमध्ये गुरुजी आहेत ते सगळीकडे त्यांना आदर्श मानलं जात आहे. त्यांचे बरेच सगळे चेले आहेत जे त्यांच्याकडे सल्लामसलत करायला वगैरे येत आहेत. मनीष नावाचा एक तरुण मुलगा आहे ज्याला हे सगळं वैयर्थ जाणवलेलं आहे आजूबाजूच्या परिस्थितीतलं, आपल्या देशातल्या एकूण सगळ्या वातावरणाचं. तो वाद घालतोय गुरुजींशी आणि त्यांच्या वादाच्या वेळेला शुभा नावाची गुरुजींची मुलगी आहे ते सगळं ऐकते आहे. आणि ते वाद घालता घालता जेवणाची वेळ होते तेव्हा ती शांतपणे त्या मनीषला जेवायला आतमध्ये करते. आणि तिला कळलेलं आहे वडिलांचं गंभीरपणा, त्यांचं दुसरं रूप तिला माहिती आहे आतून. त्यामुळे ती मनीषला म्हणते की काय एवढा सगळा चिडतोयस, तुला काय याच्यामध्ये काही अर्थ दिसत नाहीये. झाडाला फूल येतं म्हणजे त्याच्यामध्ये ते आधी असतंच. फार महत्त्वाचं विधान ती करते की झाडाला फूल येतं म्हणजे ते फूल झाडामध्ये आधी असतंच, तसं भवितव्य असतंच आणि ते सुंदरही असतं. तू असं समजू नकोस की भवितव्य नाही आहे. तिथे या कथेचा शेवट होतो. ही फार महत्त्वाची गोष्ट. त्या झगड्यामधून शेवटी काय हाती लागतं तर हे हाती लागतं, याला मी दिलासा देणं असं म्हणते आहे. अस्वस्थ विस्तीर्ण रात्रामधला डॉक्टर आणि उमाशंकर, निरोगी शरीरामध्ये अत्यंत रोगट मन असलेला तो डॉक्टर आणि उमाशंकर रोगी शरीरामध्ये, एवढ्याशी उल्लेख केला मी, मृत्यूच्या वाटेवरती आहे पण अतिशय निरोगी निरामय मन असलेला. त्यांच्यातल्या द्वंद्वाची अखेर कुठे होते तर तो त्या मुलीच्या नावाने म्हणजे रेखाच्या नावाने तिच्या भावी आयुष्यासाठी आपल्या सगळ्या इस्टेटीचं मृत्यूपत्र करून ठेवलं. जगणं आणि मरणं या दोन टोकांमध्येच खरं म्हणजे सामान्य माणसाचं आयुष्य असतं बांधलेलं. पण त्यांच्या आसपासची परिस्थिती सामान्य नसते आणि त्या परिस्थितीला तोंड देण्याची प्रत्येकाचे मार्ग, प्रत्येकाच्या वाटा या वेगळ्या असतात. तशा वेगवेगळ्या वाटांचा आणि त्या वाटांमध्ये असलेल्या माणसांचा शोध या सगळ्या कथांमधून लेखकांनी घेतला असं दिसतं. मुलं, वृद्ध, स्त्रिया अशी विविध प्रकारची पात्र त्याच्यामध्ये आहेत. मी सगळ्याबद्दल लिहिलं आहे पण माझं सतत घड्याळाकडे लक्ष आहे त्यामुळे मी खूप तपशीलवार जात नाही आहे. परंतु कुठल्या प्रकारचं पात्र नाही असं म्हणता येणार नाही, इतकं वैविध्य आपल्याला त्यांच्या कथांमध्ये दिसतं. आंतरिक बळ असणाऱ्या कितीतरी स्त्रिया सासण्याने रंगवल्या. म्हणजे एका प्रेमाची दास्तान आपल्या सगळ्यांना आठवत असेल ज्याच्यावरती नंतर नाटक पण लिहिलं गेलं, ते झालं म्हणजे प्रयोग झाले त्याचे. देवाच्या दिशेनं प्रकाशही येतो असं मानणारी ही स्त्री पात्र, त्यांचं आंतरिक बळ फार महत्त्वाचं आहे. त्यातली एका प्रेमाच्या दास्तानमधली इंदू आहे किंवा चिरदावामधली श्यामा आहे, मांजर कथेमधली मनीषा आहे. हे सगळं मुळातून वाचल्याशिवाय आपल्याला मी काय म्हणते हे नेमकेपणाने कळेल असं नाही. पण मला तिथेही उल्लेख करावासा वाटतो की मनातला मोर नावाची अत्यंत काव्यात्मक सुंदर कथा सासण्यांनी लिहिलेली आहे. आणि याच्यातली नवविवाहिता तिच्या घरामध्ये येते ते इतकं चौकटबंद प्रकारचं घर आहे की तिला घुसमटायला होतं तिथे. ज्याच्याबरोबर नातं जोडून ती बघते आहे त्यालाही त्या नात्यामध्ये म्हणजे शब्दातून व्यक्त होणाऱ्या आणि तिथून मानल्या जाणाऱ्या फुलांमध्ये काही रस नाही आहे. त्याचा संबंध फक्त शरीराचा शरीराशी आहे.
अशा वेळेला इतक्या एकटेपणाचं काय करायचं, तर तिचं स्वाभाविकपणे लक्ष बाहेरच्या म्हणजे भोवतालाशी जातं आणि तिला मोर प्रत्यक्षातला निसर्गातलाही आणि त्या मोराचं दर्शन झाल्यावरती ती त्याच्याशी जे नातं जपते आणि त्या मोराच्या मनामध्ये असलेल्या आणि जपलेल्या नात्यामुळे तिच्यातलं मूळ चैतन्य जागं होतं आणि ते चैतन्य एकदा कळल्यावरती तिला या बाकीच्या भोवतालाची आणि चौकटबंद जगण्याची भीती वाटेनाशी होते. अशी फार सुंदर छोटीशी कथा आहे मनातला मोर, अत्यंत काव्यात्मक तरल शैलीमध्ये लिहिलेली. त्यामुळे सासण्याच्या कथांमध्ये स्त्रिया बंडखोर किंवा आचाररूढ स्त्रीवादी अर्थाने स्त्रीवादी म्हणता येणार नाही, कारण लेखक त्यांचा माणूस पण अधिक समजून घेतो आणि ते मांडायचा प्रयत्न करतो. दोघीसाठी कथा आहे त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. सासण्याच्या कथेमध्ये उत्कृष्ट वातावरण निर्मिती हा त्यांच्या कथांच्या कलात्मक यशामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल कार्य करणारा घटक आहे असं मला वाटतं. या वातावरण निर्मितीबद्दल आता कादंबरीच्या संदर्भात काळुखे सरांनी बरंच म्हटलं आहे की काय काय आहे त्याच्यामध्ये. परिसर आहे, स्थलावकाश आहे, प्रकाशाचे, ध्वनीचे, रंग, रूप, रस सगळ्या प्रकारचे असंख्य संदर्भ आहेत. गोळा करायचे म्हणले आणि यादी द्यायची म्हणली तर खरोखर पानं यादी त्याची देता येईल, त्याचीही पुनरावृत्ती मी इथे करत नाही आहे. पण दोन महत्त्वाच्या प्रतिमा आणि दोन महत्त्वाचे संदर्भ जे वारंवार सासण्याच्या कथांमध्ये येतात त्याचा मात्र उल्लेख मला आवश्यक वाटतो. पाऊस आणि सर्प हे त्यांच्या अनुभवविश्वाचेच अतिशय अविभाज्य असे घटक असावेत असं म्हणण्यासारखी परिस्थिती त्यांच्या संबंध कथाविश्वामध्ये अनुभवाला येते. सर्पाचं अस्तित्व वारंवार त्यांच्या कथांमध्ये दिसतं. ते केवळ भय निर्माण करणारं आहे असं नाही, तर माणसाच्या लैंगिक भावनाशी सर्प संवेदनेचा जो घनिष्ठ संबंध आदिबंध आहे तोही तिथे आपल्याला स्वाभाविकपणे जाणवायला लागतो. भय आणि कमालीचं आकर्षण या दोन्ही गोष्टी एकात एक मिसळून कशा येतात त्याचा प्रत्यय या कथा आपल्याला वारंवार देतात. लग्न या कथेचं फक्त अगदी थोडक्यात जाता जाता उदाहरण देते. त्या कथेतल्या अनुराधाचं लग्न ठरलंय, 15.5-16 वर्षाची मुलगी आहे. ह्या लग्नाच्या संदर्भामध्ये त्या घरामध्ये जे जे काय काय घडतं आणि त्या सगळ्या घडण्याशी सर्पसंवेदनेचा कसा संबंध आहे हे अगदी पहिल्या वाक्यापासून लक्षात येतो. अगदी पहिल्या दुसऱ्या परिच्छेदात एक वाक्य असं आहे, आकाशामध्ये विजा चमकत आहेत, सर्पिणीची जीभ कोणी पाहिली आहे, पण निर्ध्वनी आणि लवलवणाऱ्या विक्राळ विजेला माई मात्र तशी उपमा देते. आता ही सर्पिणीची लवलवणारी जीभ आणि त्या लवलवणाऱ्या विजा आवाज न करता केवळ समसमणाऱ्या याचा उल्लेख इतके वेळेला या कथेमध्ये येतो की सातत्याने म्हणजे समांतरपणे ती एक वेगळी कथा तयार होते की काय असं जाणवायला लागतं आपल्याला. मला इथे त्या सळसळण्यावरनं कुसुमाग्रजांच्या कवितेतला प्रमदेचे वस्त्र आणि कालीमातेच्या हातातनं गळून पडलेलं रत्नखचित कंकण अशी जी उदाहरणं आहे, सर्पाची सळसळणी कायम अशी लखलखणारी आणि डोळे बांधून ठेवणारी असते, तेजस्वी चमकदार. तर हे सगळं ते विजेबरोबर तिथे येते आणि ते का दिसतंय याचा मात्र कोणालाही अंदाज येत नाही. त्या घरामध्ये अयशस्वी झालेले अनेक विवाह, त्या विवाहांचा पुन्हा पुन्हा येणारा सर्पाशी संबंध, कधीतरी केलेल्या एका जुन्या कराराच्या अनुरोधाने मकसूद हा जो भटक्या फिरस्ती आहे तो तिथे खेळ करायला आला आणि त्याच्या कोथळीमध्ये कवड्यांचा साप आहे. तो साप वारंवार विसरतोय आणि तो त्याला पकडतोय. बघा हे सगळं सापाचा खेळ करत असताना तो या दोघी मुली ही अनुराधा आणि तिची मैत्रीण एकदमही करून किंचाळतात. तेव्हा तो चटकन म्हणतो की लग्न ठरलंय ना तुझं, मग डरणे का नाही. पुन्हा एकदा तिथे म्हणजे हे अशा पद्धतीने ते जे सतत गुंफलं जातं ते तुम्हाला सापाच्या सळसळीसारखाच बांधून ठेवतो. याच घरामध्ये कालिया मर्दनाचं एक चित्र आहे आणि पोपडे उडालेल्या भिंतीमुळे त्या चित्रावरचे खरं पोपडे उडालेत पण लेखक लिहितो त्याचे खवले उडाले. बारीक बारीक शब्द म्हणजे हे असं म्हणायचं ना किंवा विश्लेषण करायची तर प्रत्येक कथेचं स्वतंत्र विश्लेषण करायला पाहिजे असं मला वाटतं. इथे संबंध कथांच्या अनुषंगाने आपण बोलतोय म्हणून मला या सर्पसंवेदनेचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो. आणि त्या कालिया मर्दनाचं चित्र बघून ती शब्द मात्र म्हणते की आम्ही लोक नागाला पाय नाही लावत. ते आम्ही नागाला पाय लावत नाही हे तिचं वाक्य त्या अनुराधाच्या मनामध्ये काय काय निर्माण करतं हे सुद्धा तिथे अत्यंत सूक्ष्मपणे म्हणजे बिटवीन द लाईन ज्याला वाचन म्हणतो ना तिथे ते आपल्या लक्षामध्ये येतं. आणि ह्याच्यामुळे घडतं काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथार्थाची भरली होतो. ही कथा म्हणजे काही पात्रांच्या आयुष्याची कथा नाही होत. जीवनातला एक तुकडा घेऊन तो तुकडा किती तऱ्हांनी पाहता येतो, शोभदर्शीतून बघावा तशी त्याची किती तऱ्हांची दर्शनं आपल्याला घडतात याचं भान या सगळ्या तपशिलांमुळे आपल्याला मिळतं आणि अतिशय सघन असा अनुभव वाचकाच्या पदरामध्ये पडतो असं मला वाटतं.
मी खूप सविस्तरपणे या नागाच्या आणि याच्याबद्दल लिहिलं आहे. पण पावसाबद्दल थोडंसं, पाऊस ही प्रतिमा तर काय, दाट काळा पाऊस, रात्र एका पावसाची वगैरे अशा शीर्षकांमधून सुद्धा आपल्याला तो पाऊस दिसतोच आहे. पण त्याच वेळेला असंख्य रूपांनी तो या कथांमध्ये उतरतो आणि तो केवळ वर्णनपर पातळीवरती राहत नाही. तिथे पुन्हा हा लेखक वरती जातो असं आपल्या लक्षात येतो. तो कधी पात्रांच्या मनस्थितीशी, विचार भावनांशी, जे काय घडू बघत आहे त्या रहस्याशी सगळीकडून तो जोडला जातो. संथ लई पाऊस पडतोय निर्ध्वनी जणू अनिवार्य, किंवा पाठोपाठ पाऊस आलाच हलकासा संथ लईनं उतरणारा आणि सगळं वातावरण जलकणांनी व्याप्त झालं, किंवा पावसाच्या लयबद्ध दुमाऱ्या व्यतिरिक्त कसलाच आवाज नव्हता, किंवा पाऊस मंत्र मंद्र उतरतोय. आता हा मंद्र शब्द बघा, मंद्रमध्ये मंद आणि सांद्र या दोन्ही शब्दांची संवेदना आपल्या मनात जागी होते. शिवाय मंद्र सप्तकातला जो ध्वनी आहे तो सुद्धा जागा होतो. अशी ज्याला आपण प्रतिमा सुद्धा सघन किंवा सांग रूपक असतं ना, तशा प्रकारची सांग प्रतिमा सासणे वापरतात अनेक वेळेला असं लक्षात येतं. शैली बद्दल तर बोलायलाच पाहिजे. सासण्यांच्या संथ गतीनं अनेकदा सासण्यांच्या कथा उलगडतात. तब्येतीमध्ये लेखन केलेलं आहे. घडी गडबड अजिबात नाही. आपलीच कथा पुन्हा वाचून त्याच्यावरती काम करणं जे म्हणतात, जसं मगाशी सरांनी उल्लेख केला की ही कलाकृती घडवणं असतं, ते एकाग्रपणे घडवायला लागतं. याचं प्रत्यंतर या सगळ्या शैली सुद्धा वेगळी काढावी असं नाहीच आहे. मगाशी म्हणलं तसं मनातला मोरसारख्या कथेत ती काव्यात्मक होते. अरण्य किंवा सये तुझे डोळेसारख्या कथेमध्ये सुद्धा ती काही ठिकाणी काव्यात्मक होते. पण काही ठिकाणी ती या हिंस्र जमावाचं चित्रण करताना किंवा बँडो दरवाजे सारख्या कथेमध्ये ती ज्या पद्धतीचं वस्तुनिष्ठ असं दर्शन आपल्याला घडवते परिस्थितीचं, अशी ती आशयानुसार आपापली रूपं घेते. पण तरीही मला जीवाच्या पेक्षा जास्त, वयाच्या पेक्षा जास्त आणि अनुभवाच्या पेक्षा मोठं असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटलं. अशा बरोबर फक्त अत्यंत साध्या, पण त्या प्रत्येक शब्दाशी धरून आपण वाचायला लागलो किंवा थांबलो, थबकलो तर आपल्याला वेगळंच काहीतरी पदरात टाकणारी अशी असंख्य वाक्य सासण्याच्या शैलीमध्ये येतात. जसं उंटकथेतला दाबके नियतीने ढकलल्यासारखा चालतो असं ते लिहितात, आणि त्याचे हात लंबकासारखे हलतात. त्या लंबकाचा आणि घड्याळाचा आणि अगदी स्वाभाविकपणे काळाचा संदर्भ लक्षात घेतला तर या साध्या वाक्यामधून किती मोठा अव्यक्त असा आशय पदरात घातला लेखकांनी ह्या लक्षात येतं. नाट्यात्मकता संवादांमधली, आणि नाटकामध्ये जसं लिहिलं जातं त्या प्रकारचे संवाद, म्हणजे हे पात्र बोलतंय ते पात्र बोलतंय, अशा नाट्यखंडांचा सुद्धा अनेकदा वापर सासणे त्यांच्या शैलीमध्ये करतात असं दिसतं आपल्याला. आणि त्यामुळेच की काय कदाचित त्यांच्या कितीतरी कथांची नाट्य रूपांतर आणि चित्रपटांसाठी पटकथा देखील झाल्या असाव्यात. लिहिताना अनेक हिंदी उर्दू शब्दांचा वापर स्वाभाविकपणे त्यांच्या शैलीमध्ये येतो, आणि त्याचबरोबर दृष्टिहीन, अदृष्ट याच्यासारखे संस्कृत शब्द सुद्धा दिसतात. काही वाक्यखंड, काही शब्दसंहती पुन्हा म्हणजे पुनरावृत्त करण्याची सुद्धा या लेखकाची एक शैली आहे. आणि त्या पुनरावृत्तीमध्ये आपल्याला मागे काय घडलेलं होतं त्याच्याशी पुन्हा लेखक जोडतो आहे, आणि तो धागा सुटू देत नाहीये हे सुद्धा जाणवतं. सासणे यांच्या कथा साध्या, सोप्या, सुबोध अजिबात नाही. मग अशी कादंबऱ्यांचा उल्लेख करताना सप्रेसर म्हणाले तसंच आहे, सहज वाचून त्या हातावेगळ्या करता येत नाही. फार धीर धरून वाचाव्या लागतात. पण समुद्राच्या तळाशी जसं जावं तसा तिथला अद्भुत खजिना नजरेला पडावा आणि एक वेगळी समृद्धी आपल्या पदरात पडली असं वाटावं, असा अनुभव यावा. असा अनुभव मात्र नक्कीच वाचकाच्या पदरामध्ये त्या टाकतात असं मला वाटतं. आणि जीवनाची काहीशी गुंतागुंत तरी आपल्याला या कथांच्या वाचनातून समजली असंही जाणवतं. अर्थात ही गुंतागुंत कथेच्या घाटामध्ये आणताना सासण्यांचा निवेदनाच्या अनेक पातळ्या वापरतो. ह्याच्यावरती सप्रेसर म्हणाले तसं पारिभाषिक संज्ञा आलेली समीक्षेमध्ये, पण सासण्यांच्या कथेतला निवेदन आम्ही स्वतंत्रपणे विचार करावा असा नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मला वाटतं. मला संबंधांच्या जाळ्यांचा विस्मय आणि कौतुक वाटतं असं सासण्यांनी एके ठिकाणी म्हटलंय.